राजमाता जिजाऊ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित ऑनरेबल डॉक्टर रामनाथजी सोनवणे सर, शिवचरित्राचे उत्तम अभ्यासक आणि निवृत्त महानगरपालिकेचे आयुक्त, तद्वतच या ठिकाणी उपस्थित या पुस्तकाच्या पाठीमागील प्रेरणा, तत्वज्ञान आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक आमचे स्नेही शरदजी भिंगारे सर, मी नेहमी चार भिंतीच्या बाहेर आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु म्हणून ज्यांचा अत्यंत आदराने आणि नम्रतेनं उल्लेख करतो ते आंतरराष्ट्रीय भाषातज्ञ, इंग्लिश लँग्वेजमधील एक आयडॉल, अनऑफिशियल टीचर ऑफ द एंटायर स्टेट डॉक्टर अशोकजी थोरात सर, साकेत प्रकाशनाचे सन्माननीय साकेतजी भांड, प्रणवजी कुलकर्णी. या पुस्तकाच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती विदिन अ कपल ऑफ मिनिट्स वुड लाईक टू प्रेझेंट हियर. ॲक्च्युली सर, आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो इयत्ता चौथीला महाराजांचा इतिहास होता आणि तो महाराजांचा इतिहास जो होता त्याच्यामध्ये जिजाऊंना इंट्रोड्यूस केलं गेलेलं होतं. आणि ते इंट्रोडक्शन काय होतं? दॅट इंट्रोडक्शन वॉज जस्ट इन टू सेंटेन्सेस. द फर्स्ट वॉज द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज's mother was जिजाबाई, and she used to tell the stories of Ramayana and Mahabharata to बाल शिवबा. That's it. मी म्हटलं की एवढं उत्तुंग उदात्त कर्तृत्व आहे आणि 2 वाक्यामध्ये हा इतिहास संपवला आहे, हे कुठेतरी मनाला बोचणारी गोष्ट होती. आणि मग म्हटलं की नाही, आपण जिजाऊंच्या कार्याचा आढावा आपण घेतला पाहिजे. आणि जेव्हा एक एक पदर उलटत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जिजाऊंचं हे कार्य उत्तुंग आहे, उदात्त आहेत, जाज्वल्य आहेत आणि देशाभिमानाचं जाज्वल्य प्रतीक म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आहेत, हे माझ्या त्या ठिकाणी लक्षात आलं. आणि मग मी ते पाहत गेलो आणि पुन्हा जिजाऊमय होऊन गेलो आणि म्हटलं की हे कुठेतरी आलं पाहिजे. परंतु सर, मला विशेष आनंद याचा आहे की साकेत प्रकाशन हॅज सेलिब्रेटेड इट्स गोल्डन जुबली. It has completed 50 years span, but fortunately the first book which has been published in 3 languages is penned by me. That is not my credit. That is the work of राजमाता जिजाऊ. आणि हे एवढं मोठं कार्य आहे, कर्तृत्व आहे आणि ते मराठीपुरतं मर्यादित नाहीत. म्हणजे जेव्हा जेव्हा मातृत्वाचा ज्वलंत अभिमान काय असेल तेव्हा राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं नाव पुढे येतं. आणि म्हटलं की हे मराठीपुरतं मर्यादित असायला नको. आणि आमच्या प्रकाशिका प्रतिमा धाण यांचं मी निश्चित आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल. खूप काही शिकायला मिळालं सर, खूप काही शिकायला मिळालं. मी तर सदैव असं म्हणत असतो की विद्यार्थीच आहेत अँड टीचर शुड बी अ स्टुडंट ऑलवेज थ्रू आउट हिज होल लाईफ अँड दॅट इज व्हॉट आय हॅव बीन डुईंग. आणि म्हणून प्रतिमा भाण मॅडम, तुमच्याकडनं खूप शिकायला मिळालं. प्रणवजी असेल आणि जी टीम आहेत त्या टीमकडनं खूप शिकायला मिळालं. त्यांनी काय केलं, पूर्ण कळस जो आहे ना तो चढवला. यांनी पायाभरणी केली, मी थोडंफार मध्ये काम केलं आणि कळस हा जी साकेतची जी टीम आहेत नाही या टीमनं तो त्या ठिकाणी केलं. तसं तर माझं याच्या अगोदर 10-11 पुस्तकं होती, पण येथे जे शिकायला मिळालं ते काबिले तारीफ आहे. धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि मान्यवर या ठिकाणी आलेत, तुमचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी